नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 8वीतील सामान्य विज्ञान या विषयातील प्रकरण 2 आरोग्य व रोग, हेल्थ अँड डिसीज या प्रकरणाचा अभ्यास पाहणार आहोत. आता आरोग्य म्हणजे काय? इयत्ता 7वीच्या वर्गामध्ये आपण WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटना हिची स्थापना 7 एप्रिल 1947 ला झाली. 49 ला झाली. म्हणून 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो सर्व जगभर. आणि याच आरोग्य संघटनेनं, जागतिक आरोग्य संघटनेनं आरोग्याची व्याख्या सांगितली. जो व्यक्ती फिजिकली म्हणजे शरीर क्रियात्मकरित्या, मेंटली म्हणजे मानसिकरित्या व सोशली म्हणजे सामाजिकरित्या पूर्णतः सदृढ असतो, म्हणजेच निरोगी असणं, त्या व्यक्तीला हेल्दी आरोग्य असं म्हणायचं. आता रोग म्हणजे काय? मानवाच्या असेल, प्राण्याच्या असेल किंवा इथल्या कुठल्याही वनस्पतीच्या असेल, शरीराच्या क्रियेमध्ये अडथळा आणणारी स्थिती त्याला रोग म्हणतात. आता धड्याच्या सुरुवातीला थोडा 8वा हा भाग इयत्ता 6वीतील आहे. आजारपणामुळे तुम्ही कधी शाळेतून सुट्टी घेतली आहे का? जी मुलं नियमित व्यायाम करतात, खेळ खेळतात, स्वच्छतेच्या सवयी काटेकोरपणे पाळतात, अशी मुलं सहसा आजारी पडत नाहीत. परंतु ज्या मुलाचा आहार म्हणजे जेवण करण्याचा कालावधी नियमित नसतो, व्यायामाचा अभाव असणं, ही सर्व मुलं सहसा आजारी पडतात. आपण आजारी पडतो म्हणजे नेमकं काय होतं? तर ज्या शरीरातल्या भौतिक आणि साध्या क्रिया, चालण्याची, धावण्याची, पळण्याची, बोलण्याची, उठण्याची किंवा अन्न पचवण्याची, या शरीर क्रियेतल्या कार्यामध्ये अडथळा निर्माण होण्याची जी स्थिती आहे तिला आपण आजारी पडणं असं म्हणतो. किंवा आपण सहज म्हणतो ताप आलाय तो आजारी पडलाय, डोकं दुखतंय आजारी पडलाय. आजारी पडल्यानंतर कधी कधी औषध उपचार न घेताही आपण काही काळ बरा होऊ शकतो किंवा बरं वाटतं. तर कधी कधी डॉक्टराकडे जाऊन औषधं घ्यावीच लागतात. असं का होतं? तर आपल्या शरीरामध्ये आजारांना प्रतिबंध किंवा विरोध करण्यासाठी रोग प्रतिकार क्षमता किंवा रोग प्रतिकार शक्ती असते. त्याला इम्युन सिस्टम म्हणतात. रोग प्रतिकार शक्ती म्हणजे आपल्या शरीराच्या बाहेरील एखादा रोगजंतू दूषित अन्न, दूषित पाणी आणि दूषित हवा
रोग म्हणजे किंवा कीटक असतील किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या संसर्गात किंवा संपर्कात आल्यामुळे होणारा रोग असेल, अशा कारकामुळं जर रोग जंतूंना आपल्या शरीरात प्रवेश केला तर आपण आजारी पडतो. या धड्यातील आपण पहिला मुद्दा पाहूया, तो म्हणजे आरोग्य. आता आरोग्य कशाला म्हणायचं? तर आरोग्य म्हणजे काय? रोगाचा नुसता अभाव असणे म्हणजे आरोग्य नाही, म्हणजे रोग नसणं म्हणजे आरोग्य नव्हे. तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरित्या पूर्णतः सदृढ असण्याची शरीराची स्थिती म्हणजे आरोग्य होय. म्हणजे शारीरिक म्हणजे चालता येणं, बोलता येणं, धावता येणं, पळता येणं, ताप न असणं, ही झाली शरीर क्रिया. खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचणं, रक्ताभिसरण क्रिया व्यवस्थित चालणं, याला म्हणायचं शारीरिकरित्या. मानसिकरित्या म्हणजे काय? मानसिकरित्या म्हणजे आजारी असणं म्हणजे वाचलेलं लक्षात न राहणं, एखादा घडलेला प्रसंग लक्षात न राहणं, म्हणजे ज्याला आपण मेंटली म्हणू शकतो. म्हणजे काही तासापूर्वी जर एखादी काम किंवा गोष्ट त्या व्यक्तीला सांगितली, त्याच्या जर लक्षात राहत नसेल तर तो मेंटली म्हणजे मानसिकरित्या आरोग्य आहे, म्हणजे थोडक्यात रोगी आहे. आणि सामाजिकरित्या म्हणजे काय? तर समाजाबरोबर सुसंवाद साधण्याची, शेजाऱ्याचं दुःख याच्यात सहभागी होण्याची, शेजाऱ्याच्या आनंदामध्ये सहभागी होण्याची जी स्थिती असते शरीराची. पण सहज म्हणतो एखाद्याचं मन अतिशय हळवं असतं, मग त्याचे सामाजिक आरोग्य हे सदृढ असतं. म्हणजे जर एखादा व्यक्ती शरीरक्रियेनं, मानसिकरित्या आणि सामाजिकरित्या सदृढ असेल पूर्णपणे, रोगाचा अभाव नसणे म्हणजे आरोग्य नाही. तर या तिन्ही फिजिकली, मेंटली अँड सोशली, शारीरिकरित्या, मानसिकरित्या व सामाजिकरित्या शरीराची किंवा एखाद्या व्यक्तीची पूर्णतः सदृढ असण्याची स्थिती म्हणजे आरोग्य होय. आता रोग म्हणजे काय? शरीरक्रियात्मक किंवा मानसशास्त्रीयरित्या शरीरात महत्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी स्थिती म्हणजे रोग होय. बघा, व्याख्या पुन्हा सांगतोय. हेल्थ म्हणजे आरोग्य, ही संकल्पना वेगळी आहे. डिसीज म्हणजे रोग, किंवा त्याला सिंड्रोम मध्ये सुद्धा म्हणतात, रोग किंवा विकार, विकृती. शरीर क्रियात्मक, शरीराच्या आतमध्ये ज्या क्रिया घडतात त्यात अडथळा निर्माण होणं. मानसशास्त्रीयरित्या एखाद्याचं मन स्थिर न राहणं. शरीरातील महत्वाच्या ज्या जैविक कार्य, जैविक म्हणजे सजीव कार्यामध्ये अडथळा निर्माण आणण्याची जी स्थिती असते तिला रोग म्हणतात. आणि प्रत्येक रोगाची जी लक्षणं असतात, ही लक्षणं वेगवेगळी असतात. आता या रोगाचे प्रकार, उदाहरणार्थ मधुमेह, डायबेटीज, रक्तात साखरेचं प्रमाण वाढलं. रक्तातील साखर जर एखाद्या व्यक्तीचं शरीर नियंत्रित ठेवू शकत नसेल तर रक्तात साखरेचं प्रमाण वाढलं की त्याला डायबेटीज म्हणजे मधुमेह होतो. सर्दी हा सर्वसाधारणपणे
थंड वाऱ्यामुळं किंवा थंड पाणी पिल्यामुळं किंवा सभोवतालच्या बदललेल्या वातावरणामुळं हा कॉमन सामूहिकरित्या आढळणारा रोग म्हणजे सर्दी. दमा असेल, श्वास घेताना, कष्टाची कामं करताना, एखादा उंच जिना चढताना दम लागणं किंवा खोकला लागणं, त्याला दमा. डाऊन संलक्षण. आता हा जो रोग आहे हा आनुवंशिक आहे. याला गुणसूत्रांच्या अभावामुळे निर्माण होणारी विकृती किंवा आजार म्हणतात. आता आनुवंशिक म्हणजे कसला? आपल्या मातेला किंवा पित्याला जर एखादा रोग असेल, तो जर त्याच्या अपत्यांना म्हणजे जर मुलांना झाला तर त्याला आनुवंशिक विकृती म्हणायचं. म्हणजे माता पित्याची शारीरिक आणि मानसिक लक्षणं संततीमध्ये त्याच्या मुलामध्ये संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे आनुवंशिकता म्हणतात. याच्याबद्दल अधिक माहिती आपण आता 9वीच्या वर्गामध्ये पाहणार आहोत. तर डाऊन संलक्षण हा गुणसूत्रांच्या अभावामुळे निर्माण होणारा विकार किंवा विकृती आहे. हृदयविकार हा व्यक्तिनिष्ठ आहे. एखाद्या व्यक्तीपुरता मर्यादित असू शकतो. जो व्यक्ती सतत ताणतणावाखाली जगतो, त्याचबरोबर शरीराची हालचाल होत नाही, कमी कष्टाचं काम करतो, अशा व्यक्तीच्या शरीरामध्ये असणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या असतात, धमन्या आणि शिरा, आर्टरीज आणि व्हेन्स, या धमन्या आणि शिरा यांच्यामध्ये प्रवाहामध्ये अडथळा निर्माण होऊन रक्तावरती दाब म्हणजे हृदयावरती दाब येणं, त्याला हृदयविकार असं म्हणतात. अशा एक ना अनेक किंवा विविध रोगांची नावं तुम्ही ऐकली असतील. या सर्व रोगांची कारणे व लक्षणं वेगळी असतात किंवा भिन्न असतात. आता खाली काही रोग दिलेत. त्या रोगांचं वर्गीकरण प्रमुख 2 गटामध्ये करतात. तो खालील ओघ तक्ता आपण पाहूया. टाइप्स ऑफ डिसीज. पहा, रोगांचे प्रकार कालावधीनुसार आणि कारणानुसार. रोग एखाद्या व्यक्तीला किती काल किंवा किती वेळ राहू शकतो, त्याच्यानुसार रोगाचे 2 प्रकार पडतात. दीर्घकालीन रोग. दीर्घकालीन म्हणजे त्या व्यक्तीचा मृत्यू होईपर्यंत, मरेपर्यंत एखाद्या व्यक्तीला झालेला विकार किंवा रोग म्हणजे दीर्घकालीन रोग म्हणतात. उदाहरणार्थ, मधुमेह असेल, दमा असेल, असे जे आजार असतात हे दीर्घकालीन असतात. दुसरा प्रकार येतो कालावधीनुसार तीव्र रोग. उदाहरणार्थ सर्दी. हा 2 ते 3 दिवसाचा या सर्दीचा कालावधी असतो. म्हणजे हा तीव्र, लगेच होऊन गेलेला रोग, त्याला तीव्र रोग म्हणतात. आता याचे कारणानुसार आनुवंशिक कारण असतील किंवा उपर्जित कारण असतील. उपर्जित म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात गेले असता किंवा व्यक्तिनिष्ठ त्या व्यक्तीपुरता मर्यादित असणारा रोग, जन्मजात नसणारा मात्र जन्मल्यानंतर झालेला रोग, त्याला उपर्जित रोग म्हणतात. त्यापैकी आपण पहिला पाहूया आनुवंशिक रोग. म्हणजे आपल्या मातेकडून किंवा पित्याकडून त्याच्या मुलामध्ये ज्यावेळेस एखादा रोग संक्रमित होतो त्याला आनुवंशिक रोग म्हणतात. डाऊन संलक्षण. हा जो डाऊन संलक्षण नावाचा विकार किंवा रोग आहे, हा गुणसूत्रांच्या अपसामान्यतेमुळं, गुणसूत्रांची संख्या वाढल्यामुळं, कमी झाल्यामुळं किंवा अतिरिक्त झाल्यामुळं ही विकृती किंवा रोग निर्माण होतो. याच्याबद्दल अधिक माहिती आपण येत्या 9वीच्या वर्गामध्ये पाहणार आहोत.
यानंतर उपार्जित रोग म्हणजे जन्मजात नसलेला किंवा अनुवंशिक नसणाऱ्या विकृतींना सर्व उपार्जित रोग म्हणतात. आता काही रोग संसर्गजन्य रोग आहे. संसर्गजन्य म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानं किंवा रोगाच्या कारकाच्या संसर्गात आल्यानं किंवा संपर्कात आल्यानं जे रोग होतात त्याला संसर्गजन्य रोग म्हणतात. आणि असंसर्गजन्य रोग म्हणजे काय, तर दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आला तरी हा रोग होऊ शकत नाही. सर्दी, फ्ल्यू, स्वाईन फ्ल्यू असेल किंवा बर्ड फ्ल्यू असेल किंवा डेंग्यू असेल, हे जे रोग असतात हे एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानं होऊ शकतात. किंवा आता आलेला कोरोना, कोविड-19 हा जो रोग आहे हा कोरोना नावाच्या विषाणूमुळे होतो आणि हा सुद्धा संसर्गजन्य रोग आहे. एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे होणारा रोग आहे. आता असंसर्गजन्य रोग म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात जरी आपण गेलो तर हा होऊ शकत नाही. उदाहरणार्थ मधुमेह, तुमच्या एखाद्या मित्राला जर डायबिटीज असेल आणि त्याच्याजवळ जर समजा तुम्ही त्याच्या संपर्कात गेला तर तो तुम्हाला होऊ शकत नाही, हा असंसर्गजन्य रोग आहे. किंवा हृदयविकार असेल, म्हणजे रोगांचे प्रमुख 2 प्रकार पडतात कालावधीनुसार. यानंतर सांगा पाहू, खाली दिलेल्या रोगाचा प्रसार कोणता, म्हणजे कोणत्या माध्यमाद्वारे हा रोग पसरू शकतो. कावीळ, त्याला हिपॅटायटिस किंवा जॉन्डिस म्हणतात, दूषित पाण्यामुळे होणारा विकार. मलेरिया हा हिवताप म्हणजे मलेरिया. ॲनाफिलस, डासाची मादी जर चावली तर या डासामुळे होणारा हा मलेरिया, हिवताप. खरूज, एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यास. क्षयरोग, क्षयरोगाला टीबी असं म्हणतात. ट्युबरक्युलोसिस, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नावाच्या जीवाणूमुळं होणारा हा विकार दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात गेल्यामुळं होऊ शकतो. जर समजा एखादा क्षयरोग बाधित व्यक्ती असेल, तो जर शिंकला किंवा खोकला तर त्याच्या खोकल्यातून किंवा शिंकलेल्या तुषारातून जे द्रवबिंदू बाहेर पडतात त्यात क्षयरोगाचे म्हणजे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नावाच्या रोगजंतूचे, जीवाणूचे काही थुंकीमध्ये अस्तित्व आढळतं. आणि कालांतराने जो व्यक्ती क्षयबाधित ट्युबरक्युलोसिस म्हणजे क्षयरोग टीबी ग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात जातो, अशा व्यक्तीला क्षयरोगाची बाधा होऊ शकते. डेंग्यू असेल, हा सुद्धा डासामुळे होणारा विकार आहे. अतिसार, हगवण म्हणजे थोडक्यात आतड्यामध्ये वाढलेल्या रोगजंतूमुळे अपचनाची समस्या निर्माण होते. नायटा एखाद्या व्यक्तीपुरता मर्यादित असू शकतो. आणि स्वाईन फ्ल्यू हा संसर्गजन्य रोग आहे. रोगजंतू म्हणजे काय, सजीवास रोग निर्माण करणारा, रोगास कारणीभूत असणारा घटक म्हणजे रोगजंतू. संसर्गजन्य रोग म्हणजे काय, जर एखाद्या रोगग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात निरोगी व्यक्ती आली आणि त्या निरोगी व्यक्तीला
रोगग्रस्त व्यक्तीमुळे रोगाची जर लागण झाली तर अशा विकाराला किंवा रोगाला संसर्गजन्य विकार किंवा रोग म्हणायचं. याचं एक उदाहरण क्षयरोग असेल, स्वाईन फ्लू असेल किंवा आता चालू असणारं कोविड-19, कोरोना या विषाणूमुळे होणारा कोविड-19 असणारा रोग असेल. शेजारी एक चित्र पाहायला मिळतं बघा. हे जे चित्र आहे या चित्रात असणारा जो व्यक्ती आहे तो क्षयरोग बाधित व्यक्ती आहे. क्षयरोग म्हणजे टीबी बाधित व्यक्ती आहे. त्याच्या थुंकीतून किंवा शिंकलेल्या द्रवबिंदातून थोडक्यात मायकोबॅक्टेरियम ट्युबरकुलोसिस या रोगजंतूंचा प्रसार होतो. म्हणजे थुंकीतून दिले बघा. या क्षेत्रात लहान द्रवबिंदू केंद्रकात बाष्पीभवन होतं आणि हवेमध्ये द्रवबिंदू केंद्रकात काही मिनिटं ते काही तास वाहून नेले जाऊ शकतात. मोठा जो द्रवबिंदू असतो हा जमिनीवरती पडतो, काही सेकंद स्थिर होतो. मात्र हा जो टीबी ग्रस्त क्षयरोगग्रस्त व्यक्ती आहे याच्या थुंकीतून किंवा शिंकेतून दुसऱ्या व्यक्तीला क्षयाची बाधा म्हणजे टीबीची बाधा होऊ शकते. म्हणजे असे रोगांचे प्रकार पडतात की जे काही रोग संसर्गजन्य असतात, काही संपर्कजन्य असतात. यानंतर आपल्याला या प्रकरणामध्ये एक तक्ता दिलाय बघा, पान नंबर 7 वरती. काय तक्ता आहे पहा. संसर्गजन्य रोग किंवा संक्रामक रोग हा आपल्याला रोगाचा पहिला प्रकार पाहायचा आहे. दूषित हवा, दूषित पाणी, दूषित अन्न किंवा वाहक, डासासारखा कीटक असेल किंवा प्राणी असेल, या घटकाद्वारे पसरणारे रोग म्हणजे संसर्गजन्य रोग होय. आता काही रोगाची उदाहरणं दिलेत. खालील रोग तक्त्यामध्ये पहा. पहिला रोग दिलाय टीबी म्हणजे क्षयरोग दिलाय, क्षयरोग. तर हा जो क्षयरोग आहे हा क्षयरोग संसर्गजन्य रोग असून मग असे नाव सांगितलं होतं बघा मी, मायकोबॅक्टेरियम ट्युबरकुलोसिस नावाच्या जीवाणूमुळे होणारा रोग. रोग पसरण्याची कारणं त्याला संक्रमणाची माध्यम किंवा कारणं म्हणतात. रोग्याच्या थुंकीतून ज्या व्यक्तीला क्षयरोगाची लागण झाली म्हणजे टीबीची, तो जर व्यक्ती थुंकला त्या थुंकीतून हवेमध्ये प्रसार होऊ शकतो. रोग्याच्या सानिध्यात दीर्घकाळ असणं, जर एखादा व्यक्ती टीबीग्रस्त असेल तर त्या सानिध्यात जर आपण काही तास काही दिवस जर घालवत असेल, त्याचबरोबर रोगाच्या वस्तूचा वापर करणे. ज्या व्यक्तीला क्षयरोग किंवा टीबी झालाय अशा व्यक्तीची कपडे वापरणं, अंथरूण असेल किंवा पांघरूण असेल जर वापरलं तर अशा व्यक्तीच्या वस्तूवरती मायकोबॅक्टेरियम ट्युबरकुलोसिस नावाचा जीवाणू बसून दुसऱ्या व्यक्तीला क्षयरोगाची लागण होऊ शकते. आता क्षयरोग झालाय हे ओळखायचं कसं? त्या रोगाची लक्षणं कोणती? दीर्घ मुदतीचा खोकला म्हणजे साधारणतः 3 ते 4 आठवडे म्हणजे सलग 21 ते 30 दिवस सलग सतत खोकला येणं, खोकल्यानंतर बाहेर पडणाऱ्या थुंकीतून रक्त पडणं, वजन कमी होणं आणि श्वासोच्छ्वास घेण्यास अडथळा निर्माण होणं किंवा त्रास होणं, ही क्षयरोगाची लक्षणं आहेत टीबीची. यावरती उपचार काय? BCG
बॅसिलस क्लोस्ट्रिडियम गावणीन लस टोचून घ्यावी. क्षयरोगग्रस्त व्यक्ती किंवा जो रुग्ण आहे हा इतर निरोगी रोगापासून वेगळा ठेवावा आणि त्या क्षयरोगग्रस्त व्यक्तीनं, टीबीग्रस्त व्यक्तीनं डॉक्टरांनी दिलेली जी औषधं आहेत म्हणजे डॉट्स, DOT डॉट या शब्दाला विशिष्ट असा अर्थ आहे किंवा लॉंग फॉर्म आहे. प्रत्येक गावामध्ये PHC प्रायमरी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी डॉट्स याच्या गोळ्या मिळतात. आता डॉट्स ही उपचार पद्धती आहे. यातला D म्हणजे डायरेक्ट, थेट, O म्हणजे ऑब्झर्वेशन आणि T म्हणजे ट्रीटमेंट. प्रत्यक्ष निरीक्षणाखाली केलेले उपचार त्या पद्धतीला डॉट्स म्हणतात. म्हणजे जो क्षयबाधित व्यक्ती असतो, क्षय म्हणजे TB बाधित व्यक्ती, ट्युबरक्युलोसिस, अशा व्यक्तीला प्रत्येक गावाच्या आरोग्य केंद्रामध्ये डॉट्स नावाचं सेंटर असतं. यातला D म्हणजे डायरेक्ट, O म्हणजे ऑब्झर्वेशन आणि T म्हणजे ट्रीटमेंट. थेट निरीक्षणाखाली केलेली उपचार पद्धती. याच्या उपचार पद्धतीचा वापर करून पूर्ण आणि नियमित वेळेत तर त्यानं उपचार घेतले तर क्षयरोगाची पूर्णपणे निर्मूलन होऊ शकतं, तो व्यक्ती बरा होऊ शकतो. कावीळ याला हिपॅटायटिस किंवा जॉन्डिस म्हणतात. कावीळ हा व्हायरस विषाणूमुळे होणारा विकार किंवा रोग आहे. काविळीचे एकूण 5 प्रकारचे विषाणू आढळतात. हिपॅटायटिस किंवा त्याला जॉन्डिस म्हणतात. A, B, C, D आणि E हे काविळीच्या विषाणूचे 5 प्रकार आहेत. आता कावीळ पसरण्याची कारणं कोणती? दूषित पाणी, कावीळग्रस्त व्यक्तीला टोचलेली सुई जर निरोगी व्यक्तीला टोचली तर त्या सुई मार्फत कावीळ निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करू शकते किंवा काविळीचा विषाणू. रक्त पराधन याला ब्लड डोनेशन म्हणतात, रक्तदान करताना. जर एखादा व्यक्ती कावीळग्रस्त असेल म्हणजे कावीळ रोगाची लागण जर एखाद्या व्यक्तीला झाली असेल आणि त्याचं रक्त निरोगी व्यक्तीला जर दिलं, ब्लड डोनेट करणे म्हणजे रक्त पराधान करणे म्हणजे रक्तदान करणे, तर अशा व्यक्तीला काविळीची लागण होऊ शकते. आता कावीळ झाली का नाही हे डॉक्टर कोणत्या लक्षणांच्या आधारे ठरवतात. तर या कावीळ रोगाची लक्षणं कोणती? भूक मंदावणं, भूक न लागणं, गर्द म्हणजे गडद, पिवळी लघवी होणं, थोडं काम केलं तर थकवा जाणवणं, मळमळ होणं म्हणजे जसं आपण उचमळे म्हणतो, उलटी होणं आणि राखाडी म्हणजे राखेसारखी विष्ठा किंवा मल होणं, ही कावीळ रोगाची लक्षणं. आता कावीळ रोगाची लक्षणं आपण पाहिली, यावरती उपचार काय केले जातात? कावीळ रोगावरील उपचार किंवा उपाय काय बघा. पाणी उकळून व नंतर गाळून प्यावे. स्वच्छतागृहाचा वापर करताना
म्हणजे आपण टॉयलेटला जाण्यापूर्वी किंवा वापर करताना आणि गेल्यानंतर हात स्वच्छ साबणाने धुवावेत. या उपचाराचं किंवा उपायाचं जर काटेकोरपणे आपण पालन केलं तर आपण सहजपणे कावीळ रोगावरती मात करू शकतो. यानंतर डायरिया, त्याला हगवण किंवा अतिसार म्हणतात किंवा डिसेंट्री म्हणतात. आता अतिसार होण्याची जी कारक आहेत म्हणजे कुठल्या घटकामुळं ही होऊ शकते. जीवाणू असतील, विषाणू असतील, सिगेला, बॅसिलस, अँटामिबा, हिस्टोलिटिका यासारख्या घटकामुळं डायरिया किंवा अतिसार, अपचनाची समस्या निर्माण होऊ शकते. हा रोग पसरण्याची प्रमुख कारण किंवा माध्यम म्हणजे दूषित अन्न आणि दूषित पाणी. याची लक्षणं कोणती? पोट दुखणे, पाण्यासारखे पातळ अतिशय जुलाब होणे, ही अतिसार किंवा हगवण म्हणजे डायरिया किंवा डिसेंट्री या रोगाची लक्षणं. मग हा रोग झाल्यास काय उपाययोजना किंवा काय उपचार केले जातात? अन्न झाकून ठेवणे, पाणी उकळून व गाळून पिणे, जलसंजीवनी ORS. आता यातलं ORS, O म्हणजे ओरल, R म्हणजे रिहायड्रेशन, S म्हणजे सोल्युशन. ओरल रिहायड्रेशन सोल्युशन म्हणजेच आपल्या शरीरातील पाण्याचं किंवा शरीरातल्या पेशीतील पाण्याचं प्रमाण भरून काढणे. यासाठी जे सोल्युशन वापरतात, संजीवनी म्हणू शकतो आपण, तो म्हणजे ORS. म्हणजे लिंबू, मीठ, पाणी आणि साखर, म्हणजे थोडक्यात आपण सरबत म्हणू शकतो त्याला. यानंतर कॉलरा म्हणजेच पटकी. आता हा रोग पसरण्याची कारण किंवा कारक कोण आहे? तर जीवाणू आहे, जीवाणू, बॅक्टेरिया. फिब्रिओ कॉलरा या बॅक्टेरियामुळे पटकी किंवा कॉलरा नावाचा विकार किंवा रोग तुम्हाला होऊ शकतो. हा रोग पसरण्याची कारण दूषित अन्न आणि दूषित पाणी. हा रोग झालाय हे डॉक्टर कोणत्या लक्षणांच्या आधारे शोधतात? तर ती लक्षणं कोणती? सतत होणाऱ्या उलट्या, तीव्र जुलाब, पोटामध्ये दुखणं, पायाला पेटके येणं म्हणजे गोळं येणं. या लक्षणांच्या आधारे डॉक्टर पटकी रोग झाला की नाही म्हणजे कॉलरा ही लक्षणं तपासून पाहतात. हा रोग झालाय, आता यावरती उपचार किंवा उपाय काय करायचे? तर स्वच्छता राखावी, वैयक्तिक स्वच्छता राखणे, नियमित व्यायाम करणं, पिण्याचं पाणी नेहमी स्वच्छ पिणं, ताजं अन्न खाणं, वेळी झोप घेणं म्हणजे वैयक्तिक स्वच्छता राखणं. उघड्यावरील अन्न पदार्थ खाऊ नयेत, म्हणजे रस्त्याच्या कडेला जे झाकलेले अन्न पदार्थ, म्हणजे न झाकून ठेवलेले जे अन्न पदार्थ असतात असे खाऊ नये. पाणी उकळून गाळून प्यावे व कॉलरा प्रतिबंधक जी लस आहे वॅक्सिनेशन करून घ्यावं. यानंतर संसर्गजन्य रोग किंवा संक्रामक रोग यातला सगळ्यात शेवटचा जो 5वा रोग आहे तो म्हणजे टायफॉइड. त्याला मराठीत विषमज्वर म्हणतात. विषमज्वर, टायफॉइड म्हणजे विषमज्वर. आता हा रोग कोणत्या कारकामुळं पसरतो?
म्हणजे माध्यम, जीवाणूमुळे होणारा म्हणजे बॅक्टेरियामुळे होणारा हा रोग आहे. साल्मोनेला टायफी या रोगा जंतूमुळं किंवा या जीवाणूमुळे हा विषमज्वर म्हणजे टायफॉइड नावाचा रोग होतो. रोग पसरण्याची प्रमुख कारण दूषित अन्न आणि दूषित पाणी. रोगाची लक्षणं कोणती? टायफॉइड म्हणजे विषमज्वर जर झाला असेल तर हे कसं ओळखायचं? भूक मंदावणं, भूक न लागणं, सतत डोकेदुखी, मळमळ म्हणजे उचमळणे, पोटावर लाल पुरळ उठणे, अतिसार म्हणजे हगवण नेहमी, त्याचबरोबर 104 फॅरेनहाइट पर्यंतचा ताप येणं. आता आपल्या शरीराचं तापमान मोजण्यासाठी तापमापी वापरत नाहीत, तर ती तापमापीच्या ऐवजी ज्वरमापी वापरतात. ज्वर म्हणजे ताप मोजणे. तर आपल्या शरीराचं तापमान हे फॅरेनहाइट मध्ये मोजतात. जर आपल्या शरीराचं तापमान जर 101 फॅरेनहाइट असेल तर तो व्यक्ती निरोगी किंवा सामान्य तापमान. पण टायफॉइड विषमज्वर या रोगाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे, ज्या व्यक्तीच्या शरीराचं तापमान 104 फॅरेनहाइट एवढं आढळतं, 104 फॅरेनहाइट एवढं आढळतं, अशा व्यक्तीला 100% टायफॉइड या रोगाची लागण झालेली असते. हा रोग झाल्यानंतर आता उपचार काय करायचे? स्वच्छ आणि निर्जंतुक पाणी प्यावं. निर्जंतुक म्हणजे पाणी उकळून गाळून प्यावं. टायफॉइड होऊ नये यासाठी वॅक्सिनेशन, लसीकरण करून घ्यावं. आणि आपल्या घराच्या आसपास असणारं जे सांडपाणी आहे हे पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळू नये म्हणून त्याची योग्य विल्हेवाट लावावी. म्हणजे आतापर्यंत आपण आरोग्य आणि रोग या प्रकरणामध्ये, आरोग्य म्हणजे काय, रोग म्हणजे काय, रोगाचे प्रकार कोणते कालावधीनुसार, आणि काही संसर्गजन्य रोग किंवा संक्रामक रोग याची कारणं, संक्रमणाचे माध्यम, लक्षणं, उपाय आणि उपचार याचा अभ्यास केला. उरलेला जो भाग आहे या प्रकरणातला आपण पुढील तासाला पाहूया.